श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया रताळ्याचे गुलाबजामुन. तर बघा, हे उपासाला चालण्यासाठी आहेत. हे रताळ्याचे गुलाबजामुन उपासासाठी आहेत. म्हणजे आता तर महाशिवरात्र पण येत आहे, तर म्हटलं गोड काहीतरी छान मस्तपैकी. आता सगळ्यांना काहीतरी गोड असं खावं असं वाटतंच ना महाशिवरात्रीला. तर काय म्हणजे उपास म्हणतात, पण भरपूर खाल्लं जातं. म्हणजे घरचा भात वगैरे, बटाट्याची भाजी, त्याच्याबरोबर हे स्वीट गुलाबजाम पण तुम्ही खाऊ शकता. त्यासाठी बघा, आज आपण इकडे गुलाबजाम करून घेतो आहे. तर उपासाचं साहित्य हे, तर इकडे माझ्याकडे एक एवढं रताळ होतं, ते मी असं काप करून घेतले बघा. आणि ते आपल्याला हे बघा असे पाण्यामध्ये, म्हणजे पाण्यात बुडवायचे नाही, पाण्यात नाही शिजवायचेच, आपलं म्हणजे उकडून घ्यायचे. तर खाली असं पाणी ठेवून कडे स्टँड ठेवला आहे आणि अशी चाळणी ठेवायची आणि चाळणीवरती हे आपल्याला वाफवून घ्यायचे याच्यावर झाकण ठेवून. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा, इथे मी 2 पाऊच घेतलेले आहेत हे याचे, म्हणजे दूध पावडर तुमच्याकडे कुठची पण असेल तर घ्यायची. तर ही 10-10वाली आहे दूध पावडर. आणि तूप, म्हणजे साजूक तूप अगदी 1 ते 2 टेबलस्पून, जास्ती नाही. तर 1 वाटी साखर घेतलेली, वेलची जायफळची थोडीशी पूड घेतलेली पाकासाठी. चला तर आपण लगेच करायला घेऊ आणि लगेच होणारे गुलाबजाम. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे मी. आणि त्याच्यावरती आता हे मी असं झाकण ठेवते आणि हे शिजवून देऊया वाफेवरती. मीडियम टू हायवरती ठेवून आपण वाफ काढून म्हणजे शिजवून घेऊया. मीडियम टू हायवर ठेवलेलं साधारण 10 मिनटं लागतील. बघू आपण तसं. बघा, आपली रताळी बाफतात आहे, तोपर्यंत आपण पाक करून घेऊ. बघा, एक अशी कढई घ्यायची, भांडं पाक करायसाठी. 1 वाटी हे बाऊल मी साखर घेतली. तर तेवढंच, जेवढी साखर तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचे आणि आता आपण पाक करून घेऊया. मी आता पाक करायला गॅसवरती पाक करायला ठेवले, गॅस चालू करून. आता आपण एका साईडला पाक पण होईल. पाक तयार असला म्हणजे पटकन गुलाबजाम होतं. आता हळूहळू साखर वितळायला लागलेली आहे, तर हळूहळू पाक होईल. मी दाखवते तुम्हाला. बघा, एका साईडला आपला हा पाक होत आहे, एका साईडला रताळी वाफवत आहे. तर बघा, आपल्या 1 तारी पाक करायचं आहे, 1 तारी पाक करायचं आहे. आपण याच्यावर हे ठेवून देऊ, मीडियम म्हणजे स्लो याच्यावरच हा गॅस ठेवायचा पाकाचा. आता आपण रताळी बघूया आता आपण रताळी ही बघा. आता आपण हे असं उलटी झालेली आहे बघा, याच्यामध्ये म्हणजे हे जातं आहे असं, म्हणजे झालेली आहे. चमचा जातो आहे असा आरपार मध्ये बघा. हां, तर आपण आता याला उलटं करूया, उलटी करून घेऊ. म्हणजे असं फिरून घेऊया, म्हणजे चांगली ती वाफून होते. पाण्यामध्ये शिजवलं ना का ते पाणी चिकट भरला जातो रताळ्यामुळे, त्यामुळे पाण्यात नाही शिजवायचे, अशा पद्धतीने शिजवायचे, वाफवायचे. अजून एक 5 मिनटं ठेवूया. बघूया आता आपण. आता वेगळं झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि आता आपण हे लगेच काढून घेऊ. एका साईडला पाक होतो आपला. हे बघा, झालेली आता काढून घेतलेली आहे बघा. काढून थंड झालं का आपण याला मॅश करून घेऊया. बघा, आपला पाक तयार झालेला आहे, 1 तारी पाक झालेला आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. आता गॅस बंद करूया, नाही तर मग तो कडक होईल. हे बघा, असं 1 तारी पाक झालेला आहे. आता कसा बघायचा, असा म्हणजे असा थांबून थेंब पडतो ना, म्हणजे झाला 1 तारी पाक. थांबून असा थेंब पडला म्हणजे 1 तारी पाक झालेला आहे. हे बघा, हा बघा, असं 1 तारी पाक याला म्हणतात. अशा प्रकारचा आपल्याला पाक करायचा आहे बघा. हा बघा, हा 1 तार येते ना, हे 1 तारी पाक आपला झालेला आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. ह्याच्यात वेलची जायफळची पूड टाकते थोडीशी, अगदी. आता पाक करून झालेला आहे. आता आपण ते रताळे मॅश करून त्याचे गोळे करूया, म्हणजे गुलाबजामचे. तर मी रताळ्याची ही सालं काढून घेते बघा. सालं काढून मग आपल्याला खिसणीने ती खिसून घ्यायची आहेत, म्हणजे अशी सालं काढून घेते आणि मग खिसणीवर खिसून घेते. तर मी सर्व सालं काढून घेते. मी आता ही सालं काढून घेतलेली आहे रताळ्याची. आता काय करायचं आपल्याला बघा, आता याच्याने खिसणीने आपण ही किसून घ्यायची आहेत बघा. असं म्हणजे याची चहाची हे असते ना, त्याच्याने आपण खिसून घेऊ. म्हणजे कसं ते चांगलं, म्हणजे त्याच्यात गुठली नाही राहत, म्हणून असं किसून घ्यायचं.
अशा प्रकारे आता मी सर्व असं किसून घेते बघा. असं हे सर्व असं किसून घ्यायचं, याच्यावरूनच म्हणजे किसून काढायचं सर्व बघा. असं सगळा किस निघाला पाहिजे त्याचा असा. अशा पद्धतीने आता मी हे सर्व रताळी किसून घेते. हे बघा अशा प्रकारे सर्व रताळी मी आता किसून घेतलेली आहेत. आता आपण करायला घेऊया. रताळी किसून झालेली आहे. आता आपल्याला याच्यात दूध पावडर घालायचे. तर बघा कधी कधी दूध पावडर जास्त लागते, कधी कमी लागते. म्हणजे आपल्या रताळ्यावरती आहे दूध पावडर किती घालायची. ते रताळी जर तुमची ओलसर असेल जास्ती तर जास्ती दूध पावडर लागेल. पण जास्ती दूध पावडर टाकली का ते गुलाबजाम कडक होतात. त्यामुळे बरोबर टाकायचे परफेक्ट आपल्याला. आता सध्या आपण एक पाऊच टाकून बघू आणि मग दुसरा लागला तर टाकूया. मी एक पाऊच टाकते आणि मग दुसरा टाकूया. आणि हे याच्यामध्ये आपण हे असा गोळा करून घ्यायचा. दुसरी पण लागेल मिल्क पावडर. आता मी दुसरी पण घालते. एवढी लागेल, 2 पाऊच तर लागणारच. आता मी हे पुन्हा असं मळून घेते. चांगलं असं मळून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे हातावरती. अगदी म्हणजे 1 टेबलस्पून एवढं तूप घालायचे बस. आणि हे पुन्हा आता आपल्याला असं मळून घ्यायचे. बघा तूप घातल्यामुळे कसा गोळा झाला मस्त, म्हणजे चिटकत वगैरे नाही हाताला वगैरे. आणि असं चांगला असा मळून घ्यायचा. आणि आता आपण हा जरा एक 5-10 मिनटं असं ठेवूया. म्हणजे ते रताळं जरा म्हणजे दूध पावडर हे पाणी सोकून घेते जरा रताळ्याचं. म्हणून आपण याला एक असं झाकून ठेवूया. एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया. आपले 5-10 मिनटं झालेली आहेत. तर आपण आता गोळे करायला घेऊ. बघा मस्त झाले असं सॉफ्ट. तर आता याचे छोटे छोटे आपल्याला असे गोळे करायचे. जेवढे आकाराचे तुम्हाला करायचे त्या पद्धतीने करू शकता तुम्ही. तर बघा असे मी करते आता गोळे. जसा आकार पाहिजे तसा गोळे करा. हे बघा तुम्ही आता असे गोळे करून घेते. अशा प्रकारे 24 गुलाबजाम झालेले आहेत. तर मी तेल तापत ठेवले. आता आपण फ्राय करायला घेऊ. तर बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. आणि आता आपण असं नाजूक, म्हणजे हे नाजूक असतात एकदम, हलक्या हाताने व्यवस्थित सोडायचे. आणि असे मोजकेच टाकायचे, एकदम नाही टाकायचे. एकदम टाकले का ते फुटतील. त्यामुळे नाजूक पद्धतीनेच ते फ्राय करायचे आहेत बघा एकदम. आता बघा त्याला टच नाही करायचं जरा वेळ. आणि जरा थोडा वेळ झाला 1-2-4 मिनटं का असं फिरवून बघायचं. एकदा ते फिरले ना व्यवस्थित का ते मग चांगले फिरतात बघा. असं मग त्यांना सुट्ट करून घ्यायचं सगळ्या गुलाबजामला. सर्व सुट्ट करून घेतलं का मग नंतर असं हलवत राहायचे, म्हणजे ते चांगले फ्राय होतात. मीडियम टू लोवरतीच फ्राय करायचे, म्हणजे तळून घ्यायचे ते. का मग ते करपत पण नाही आणि व्यवस्थित छान फ्राय होतात. आणि फुटत पण नाही. असे व्यवस्थित त्यांना हे करायचं. लगेच असं झारा नाही लावायचा, नाही तर मग ते फुटतील. त्यामुळे आपण असं चमच्यानेच असे हलवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. बघा मस्त कलर पण छान आलेला आपल्या गुलाबजामला. किती सुंदर कलर आले बघा. झाले आता आपण काढून घेऊया. तर बघा आता मी इथे पाक करून घेतलेला आहे ना, त्या पाकामध्येच डायरेक्ट टाकणार आहे. तेल सगळं निथळून घ्यायचं, एकदम तेल साफ निथळून घ्यायचं आणि मग पाकात टाकायचं बघा. तर मी डायरेक्ट हे पाकातच टाकते, म्हणजे तेवढे ते मुरत जातील. जेवढे पाकात टाकेन तेवढे ते मुरत जातील, म्हणून डायरेक्ट पाकातच टाकते. बघा असं हलवून घ्यायचं पाकामध्ये. आता ही दुसरी बॅच टाकते मी. हे बघा असे एकदम टाकायचेच नाही, थोडे थोडे करूनच तळून घ्यायचे, म्हणजे फुटण्याची शक्यता नसते. एकदम तुम्ही टाकले का ते फुटणार. त्यामुळे थोडे थोडेच टाका आणि तळून घ्या. मग असे हलवून घ्यायचे आणि सुट्टे करून घ्यायचे, ते व्यवस्थित तळून होतात. आता मग किती मस्त कलर आले बघा छान. आता ही पण बॅच झालेली आहे दुसरी. आता आपण पाकात, हे पण मी आता पाकातच टाकते बघा. डायरेक्ट काढले का पाकात टाकायचे, झटपट होतात अगदी. पटापट व्यवस्थित केलं का व्यवस्थित होतात बरोबर. बघा झाली ही दुसरी बॅच. असेच हलवून घ्यायचे, म्हणजे कसं पाक लागला जातो. आता ही तिसरी बॅच. आता ही तिसरी बॅच मी टाकते बघा. झाले आता आपले सगळे
हे बघा, आता हे पण अशाच पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत. बघा किती मस्त कलर आलेला आहे. सगळ्या गुलाबजामला छान कलर आला आहे. कोण सांगणार पण नाही रताळ्याचे गुलाबजाम आहेत. बघा आता हे पण असेच काढून घ्यायचे, पाकामध्ये घालायचे, तेल सगळं निथळून घ्यायचं आणि पाकात घालायचं. बघा किती छान मस्त असे गुलाबजाम मस्त छान होतात. ते रसरशीत पण होतात आणि छान होतात. बघा अगदी व्यवस्थित. बघा असे पाकामध्ये जरा घोळून घ्यायचे व्यवस्थित, ते असे का ते छान होतात. बघा असे असं पाक टाकायचं, असं वरून असं पाक वरून टाकायचं म्हणजे ते छान होतात. अगदी मोडले जातात, म्हणजे आतपर्यंत अगदी म्हणजे पाक जातो त्याच्या. रताळे सॉफ्ट असल्यामुळे कमी पाकात पण ते छान होतात. अशाकडे आपले गुलाबजाम मस्त झाले. बघा काहीच बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा नाही, काहीच टाकलं नाही तरी किती मस्त झाले. बघा सॉफ्ट. अजून पाक असते तर अजून ते फुलले असते, पण जास्ती पण पाक बरे नाही म्हणून जास्ती पाक नाही हे केलेला. कोणाकोणा पाकातले एकदम जास्ती आवडत पण असेच खायला आवडतात, त्यामुळे जास्ती पाक नाही केला. बघा अजून ते असेच ठेवले ना रात्रभर तुम्ही पाकात, ते एकदम मस्त अजून सकाळी एकदम छान होणार. बघा अशा प्रकारे आपले हे गुलाबजाम तयार आहेत. उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम मस्त छान झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की असे ट्राय करा. बघा असे मस्त गुलाबजाम. तर हे बघा असे जर तुम्ही रात्रभर ठेवले ना तर अजून छान होणार ते सकाळी खायला. तर उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम तयार आहेत. मस्त एक नंबर झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा या महाशिवरात्रीला. नक्की रताळ्याचे गुलाबजाम करा. तर रताळ्याचं काय करायचं, नुसतं बाफून खाण्यापेक्षा असं एकदा ट्राय करून बघा. तर मी तुम्हाला दाखवते फोडून. तर हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहेत रताळ्याचे गुलाबजाम, उपवास स्पेशल. तर बघा तुम्हाला एक तोडून दाखवते मी. हा बघा किती मस्त असा झालेला आहे, असा रसरशीत गुलाबजाम. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा किती छान झालेला आहे. कोण सांगणार पण नाही उपवासाचा गुलाबजाम. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.